लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी, मोठा निर्णय। आजपासून फेब्रुवारी हप्ता वाटप सुरू। 3, 4, 5 फेब्रुवारी हप्ता सुरू। 1500 रुपये प्लस 830 रुपये, नवीन यादी तयार। परंतु बघा, आदिती तटकरे मॅडमनी काय म्हणाले आहेत तुम्ही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बघा काय म्हणाले आहेत आदिती तटकरे, तुम्ही बघू शकताय। लग्न होऊन इतर राज्यामध्ये वास्तव्यास गेलेले असतील त्यांनी त्या ठिकाणी काही ॲप्लिकेशन्स केलेले आहेत की आम्ही आता या लाभासाठी पात्र नाही आहोत। त्याच्यानंतर डुप्लिकेशन म्हणजे त्यांनी 2 वेळा अर्ज दाखल केले होते किंवा 2-3 वेळा अर्ज दाखल केले होते, अशा काही तक्रारी आल्या होत्या। साधारणपणे आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशनही सुरू केलं, पण एका बाजूला आज ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना एक लाभ मिळत आहे पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांनी काही फॉर्म डुप्लिकेशन झाला असेल किंवा उत्पन्न त्यांचं जास्ती झालं असेल किंवा त्यांचं दुचाकीपेक्षा अधिक म्हणजे वाहनं त्यांच्याकडे 4 चाकी वगैरे असणारे जे आहेत त्यांनी स्वतःहून सुद्धा हा जो लाभ आहे हा परत देण्याची सुरुवात ही केलेली आहे। काही आम्हाला गेल्या महिन्यात सुद्धा प्राप्त झाले। बघा इथं आताच आदिती तटकरे मॅडम यांनी काय म्हणाले आहेत बघा। आता त्यांची जी नवीन यादी आहे ती नवीन यादी कशी तयार होणार आहे तर ते आता मी तुम्हाला सांगतोय। 1500 रुपये नेमकं कोणाला मिळणार आहेत, 830 रुपये म्हणजे गॅसचे पैसे कोणाला मिळणार आहेत। आज जी 10 जिल्ह्यांची यादी आहे ती तयार झालेली आहे। 15 बँकेत आणि पोस्टात हे पैसे येणार आहेत, परंतु याच्यामध्ये मोठे निर्णय झालेले आहेत। ते कोणते निर्णय आहेत? फेब्रुवारीचा हप्ता कोणाला नेमका मिळणार आहे? एकीकडे आपल्याला सांगितलं जात आहे की 2.41 कोटी लाडक्या बहिणी पात्र आहेत, परंतु आपण बघितले काही ठिकाणी स्फुटणी चालू आहे। कालच आपण बघितले की लातूर जिल्ह्यामध्ये जवळपास 25,000 अर्ज हे बाद केलेले आहेत। अर्ज पडताळणीमध्ये अर्ज हे बाद केलेले आहेत। तर लक्षात घ्या, या लाडक्या बहिणींना मिळणार नाही पुढचा हप्ता जो आता फेब्रुवारीचा हप्ता आहे तो आता जो वाटप सुरू होणार आहे त्याच्यामध्ये बघा कोणाला आता हप्ता मिळणार नाही ह्याचं त्यांनी आताच उदाहरण सुद्धा सांगितलेलं आहे। आदिती तटकरे मॅडम यांच्याकडून आपण ऐकलेलं आहे, तरी पण आपण एकदाच तुम्हाला थोडक्यात सांगतोय काय होणार आहे। बघा एकाच योजनेचा लाभ होणार आहे। लाडकी बहीण योजनेत फक्त पात्र महिलांनाच मदत मिळणार आहे। तसेच ज्या महिला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला फक्त एकाच योजनेचा लाभ इथून पुढे मिळणार आहे। यासोबतच लक्षात घ्यायचं, ज्यांचं उत्पन्न आता वाढलेलं आहे, लक्षात घ्या गेल्या महिन्यापासून किंवा गेल्या 6 महिन्यापासून ज्या लाभ घेत आहेत परंतु त्यांचं आता उत्पन्न वाढलेलं आहे त्यांना 100% आता इथून पुढचा जो काय हप्ता आहे तो येणार नाही। आणि लक्षात घ्या, अर्ज पडताळणी बॅकएंडला सुरू आहे। अर्ज पडताळणी करूनच ही नवीन यादी आता फेब्रुवारी महिन्यासाठी तयार केली जात आहे। प्रत्येकाची अर्ज पडताळणी केली जात आहे। अर्ज पडताळणीमध्ये काय काय चेक केलं आहे तुम्हाला करत आहेत मी तुम्हाला सांगतोय। पहिलं म्हणजे ती महिला एकाच योजनेचा लाभ घेत आहे का? संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असेल तर तिथं येस असेल। बघा लाडकी बहीण योजना जर वेबसाईट तुम्ही बघितलं तर तिथं तुम्हाला दिसतं, इथं वेबसाईटवरती जर आपण गेलो सॉरी ह्या वेबसाईटला जर तुम्ही लॉग इन केलं तर तुम्हाला इथं जसं ट्रान्झॅक्शन दिसतं तसंच साईडला एक तुम्हाला एक आयकॉन आहे बघा असा डोळ्याचा, त्याच्यावरती क्लिक जर केलं तर तुम्हाला तिथं दिसतं की तुम्ही संजय गांधी निराधार योजनेमध्ये तुम्ही पात्र आहात का। जर तिथं येस असेल, संजय गांधी निराधार येस असेल तर तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता हा आता इथून पुढे मिळणार नाहीये, हे लक्षात घ्यायचं आहे। हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं, ज्यांच्या पुढं संजय गांधी निराधार योजना येस आहे त्यांना आता हप्ता मिळणार नाही। सोबतच अर्ज पडताळणीमध्ये जर असं लक्षात आलं की तुमचं 2.5 लाखांपेक्षा आता उत्पन्न वाढलेलं आहे तरी देखील तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल तर मात्र तुम्हाला इथं परत एकदा प्रॉब्लेम फेस करावा लागत आहे। तुमचे हप्ते जे आहेत इथून पुढे बंद होण्याची शक्यता तिथं दाट आहे। कारण आता तुम्ही बघितले की आदिती तटकरे मॅडम काय म्हणाल्या, त्या अर्ज आहेत त्या लाडक्या बहिणी स्वतःहून अर्ज सुद्धा करत आहेत आणि राज्यामध्ये त्याची जी संख्या आहे ती दररोज वाढत आहे। दररोज 2000 3000 लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या स्वतःहून अर्ज ह्या देत आहेत। बघा ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत। तर काही लाडक्या बहिणींना अशा मोबाईलवरती आज मेसेज सुद्धा येणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे वाटपचा मेसेज येणार आहे, सोबत फेब्रुवारीचा हप्ता सुद्धा येणार। आता फेब्रुवारीच्या हप्त्याबद्दल पण मी तुम्हाला सांगतो 1500 मिळणार का 2100 हे पण आपण सांगणार आहोत। सगळं डिटेल माहिती आपण बघणार आहोत, परंतु काय करायचं तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। व्हिडिओ पूर्ण पहा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ हा शेअर करायचा आहे। बघा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण माहिती ही पूर्ण पुराव्यासहित देत असतो। पूर्ण पुरावा आपण तुम्हाला व्हिडिओ किंवा काही न्यूज देत असतो तरच आपण ती माहिती देत असतो, फक्त आपण मनाने सांगत नाही। काही न्यूज असतात, काही न्यूजचे आर्टिकल्स, काही व्हिडिओज जिथं आपण काही मोठ्या नेत्या जसं की आदिती तटकरे मॅडम, एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री अजितदादा पवार असे लोक ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनत असतो। तर लक्षात घ्या, व्हिडिओ हा पूर्ण पहा, चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। आता बघा लाडक्या बहिणींना अजून एक महत्त्वाचं सांगतोय तुम्हाला, जे म्हणजे
प्रधानमंत्री आवास योजना. आता बघा, भरपूर लाडक्या बहिणींचं स्वप्न आहे की स्वतःचं घर पाहिजे. तर महाराष्ट्र सरकारनं आता 20 लाख घरे मंजूर केलेली आहेत. 20 लाख घरे लाडक्या बहिणींसाठी मंजूर झालेले आहेत. तर ज्या लाडक्या बहिणींना वाटत आहे की आपल्याला स्वतःचं घरकुल पाहिजे, तर अशा लाडक्या बहिणींनी डायरेक्ट हा फॉर्म भरावा आणि त्यांचं ते अर्ज मंजूर होणार आहे. कारण त्याच्यामध्ये फक्त एकच अट असणार आहे, ती म्हणजे जी महिला आहे ती लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असणं खूप गरजेचं आहे. जर ती महिला लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असेल तर तिला सुद्धा अर्ज मंजूर होणार आहे. आता तुम्हाला अर्ज कुठं भरायचा आहे, तर अर्ज बघा ग्रामपंचायत आणि पंचायत समिती या 2 ठिकाणीच हा अर्ज तुम्हाला भरायचा आहे. त्याचं अनुदान किती दिलं जात आहे बघा, 1,20,000 ते 1,30,000 अशा प्रकारचं अनुदान आपल्याला इथं प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हणजे घरकुल योजनेसाठी हे लाडक्या बहिणींसाठी दिलं जात आहे. सोबतच लाडक्या बहिणींसाठी अजून एक योजना म्हणजे लेक लाडकी योजना, ज्याच्यामध्ये लेकींना 1,01,000 रुपये मिळत आहेत. त्यासाठी कुठलीही अट नाही, फक्त तुमचं जे काही लेकी आहे त्यासाठी तुम्हाला अंगणवाडीमध्ये जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. तुमच्या लेकींसाठी ही योजना असणार आहे, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही जायचं आहे तुमच्या जवळची अंगणवाडी असेल तिथे जाऊन सांगायचं आम्हाला लेक लाडकी योजनाचा फॉर्म भरायचा आहे. तर ते ज्या अंगणवाडी का सेविका असतील त्या तुम्हाला सगळं माहिती देऊन तुमची जी काही माहिती आहे ती फॉर्ममध्ये भरून ते इन्फॉर्मेशन भरून तुम्हाला जो काही लेक लाडकी योजनेचा फॉर्म आहे तो भरून देतील. आणि तुम्हाला ज्या तुमची लेकी आहे तुमच्या लेकींना टप्प्याटप्प्याने पैसे येतील. जसं आपण बघतोय इथं पैसे येतील तसेच टप्प्याटप्प्यानं पहिला टप्पा 5,000, दुसरा 6,000, तर 7, नंतर 11, नंतर डायरेक्ट 75,000 रुपये अशा प्रकारचे हे टप्प्याटप्प्याने वाटप तिथं केले जाणार आहे. लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचे नवीन आता बजेट नंतर फेब्रुवारीचा बजेट झालेला आहे, त्याच्यानंतर नवीन योजना लाडक्या बहिणींसाठी येत आहेत, ज्याच्यामध्ये अजून त्यांची जे काही सक्षमीकरण आहे ते वाढवण्यासाठी त्यांना मदत करणार आहेत. लवकरच लाडक्या बहिणींना अजून भरपूर योजना येणार आहेत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण सगळ्यात अगोदर माहिती फक्त आपल्या चॅनलवरती देत असतो. खरी माहिती आपल्या चॅनलवरती जशी कुठलीही योजना येईल तसे आपण आपल्या चॅनलवरती माहिती टाकत असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. आता बघा, भरपूर लाडक्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण आनंदाची बातमी काय आहे, तर PM किसान योजनेचा 19वा हप्ता हा 24 फेब्रुवारीला भेटणार आहे. सोबत असं सुद्धा म्हटलं जात आहे की जो 6,000चा PM किसान योजनेचा हप्ता आहे तो 6,000वरून डायरेक्ट 12,000 रुपये करण्यात आलेला आहे. म्हणजे आता लाडक्या शेतकऱ्यांना सुद्धा तिथं डबल पैसे झालेले आहेत. जर पहिले 2,000 भेटत होते तर आता जवळपास 4,000 तिथं लाडक्या शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे 6,000 ऐवजी तिथं 12,000 करण्यात येणार आहेत. आता बघा, लाडक्या शेतकऱ्यांना तर मिळालाच आहे, तर लाडक्या बहिणींना सुद्धा फेब्रुवारीचा हप्ता वाटप सुरू आहे. तुम्हाला सांगितलं मी यादी कशी तयार होत आहे. यादी ही तुमची अर्ज पडताळणीनंतरच फेब्रुवारीच्या हप्त्याची यादी तयार होत आहे. लक्षात घ्या, आज यादी तयार झालेली आहे, तर आज तुम्हाला जवळपास पैसे वाटपाचा कार्यक्रम दुपारनंतर सुरू होईल. त्याच्यामध्ये लक्षात घ्या कुठल्या 10 बँकां किंवा कुठल्या 15 बँकांमध्ये पैसे येणार तुम्हाला मी सांगतोय. त्याच्यानंतर तुम्हाला काय काम करायचं आहे बघा, भरपूर जर आपण प्रामुख्याने बघितलं तर SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, ॲक्सिस बँक, HDFC, TJSB, येस बँक, बँक ऑफ बरोदा, ICICI अशा महत्त्वाच्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत. आता तुम्हाला काम करायचं आहे, तुमची बँक कोणती आहे ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. सोबत पोस्टात सुद्धा पैसे येणार आहेत, तर पोस्टाचा अकाउंट कोणाचा आहे त्यांनी सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. पोस्टाचा अकाउंट असेल तर पोस्टाचं अकाउंट आहे, बँकेचं असेल तर बँकचं नाव आणि तुमचा जिल्हा कोणता हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. कारण बघा, जोपर्यंत तुम्ही कमेंट्स करणार नाही तुमची बँक कोणती, तुमचा जिल्हा कोणता, त्या तोपर्यंत आम्हाला तुमच्या प्रश्नांचं उत्तरच देता येणार नाही. तुमचा कुठलाही प्रश्न असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये द्या. लक्षात घ्या, जरी मी तुमच्या प्रत्येकाचा एका कमेंटचं उत्तर देत नसेल तर सगळ्यांचे कमेंट्स वाचून मी त्याचा व्हिडिओ बनवून तुमचे कमेंटचे उत्तर देऊ शकतो. त्यामुळे तुम्ही प्रत्येकाने कमेंट्स करा. तुम्हाला हप्ता किती आला आहे, तुम्हाला गॅसचे किती हप्ते आले आहेत, आतापर्यंतचे सगळे हप्ते आले का, तुमचा जिल्हा कोणता, तुमची बँक कोणती, तुमचा काय अजून प्रश्न आहेत का, कुठली योजनेची माहिती पाहिजे असेल का, ह्या सगळे प्रश्न तुम्ही विचारत जा आणि व्हिडिओ शेअर करत जा. जोपर्यंत तुम्ही हे काम करणार नाही तोपर्यंत मला कळणार नाही तुम्हाला काय हवं आहे, तुमचे प्रश्न काय आहे, जोपर्यंत तुम्ही कमेंट्स करणार नाही. त्यामुळे भरभरून कमेंट्स करा. तुमच्या कमेंट्सचं एक उत्तर देण्याऐवजी मी एक व्हिडिओ बनवून त्याच्यावरती तुम्हाला त्याचा उत्तर नक्की देणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आधी, म्हणजे तुम्हाला टेन्शन नाही. आणि जे बेल आयकन म्हणजे घंटी आहे ते दाबून ठेवा, म्हणजे मी जसं व्हिडिओ टाकेल तसं तुमच्यापर्यंत पोहोचेल. आता बघा, मी तुम्हाला सांगितलं की 10 जिल्हे वाटप होतील. आता ते कुठनं सुरुवात होणार, तर ह्या वेळेस बघा, एक आपण जर बघितलं तर पुणे, सोलापूर, धाराशिव, रायगड, मुंबई, रत्नागिरी, इकडे बघितलं आपण अमरावती, नागपूर, तसंच नाशिक, जळगाव, धुळे अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून वाटप इथं सुरू होणार आहे. तर लवकरच बघूयात आपण, अजून इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा वाटप होईलच,
परंतु ह्या सगळ्या गोष्टी अर्ज पडताळणीसोबत होत आहेत. आणि लक्षात घ्या, गॅस सिलेंडरचे सुद्धा 830 रुपये वाटप होणार आहेत. जी लाडकी बहीण गॅस सिलेंडरची EKYC करेल किंवा गॅस कनेक्शन जे महिलेच्या नावावर असेल, अशाच लाडक्या बहिणींना गॅसचे सुद्धा पैसे मिळणार आहेत. हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, जय महाराष्ट्र.